पण जाहीर केल्यावर सुद्धा पुन्हा थांबवलं आणि पुन्हा रेकॉर्डिंग करायचा अर्ज उमेदवार देतो आणि हे ते अर्ज घेतात. त्याच्या एवढी लाजिरवाणी निवडणूक मी या देशामध्ये कधी पाहिली नाही आणि भविष्यात तर पाहू शकतो. ह्यांचं काळ आहे तोवर. आणि रस्त्यावर प्रचारात फिरताना 4 कार्यकर्ते नाहीत भारतीय जनता पार्टीजवळ, पण देशातला नंबर 1चा पक्ष, त्याच्या मागं माणूस नाही. पण ह्यांच्या मागं माणूस जर नसला तर सत्तेच्या माध्यमातून प्रशासनातले काही अधिकारी आणि पैशाची मस्ती ह्या 2 जोरावर ते ह्या ठिकाणी निवडणुकीला समोरे गेलेत. 10-12 कॉल त्या आरोला करून इनव्हॅलिड केलेल्या मतातले 2 मतं बाहेर काढले आणि त्याला व्हॅलिड करून हा निकाल त्यांना फिरवायचा होता. पण आमच्या उमेदवार आणि त्याच्या समर्थकांनी आम्हाला फोन केला. मी त्या ठिकाणी पोहोचलो. माझ्या पाठोपाठ आमदार साहेब आले. आम्ही त्या अधिकाऱ्याला सरळ सांगितलं हे सगळं इन कॅमेरा चालू आहे. मी सगळी मीडिया घेऊन आलोय. इनव्हॅलिड झालेल्या मताला व्हॅलिड करण्याचा नैतिक अधिकार आता तुम्हाला राहिलेला नाही. ज्या वेळेस तुम्ही इनव्हॅलिड मतं बाजूला केलेत, आता व्हॅलिड मतच तुम्हाला मोजायचे. ह्या मताला तुम्हाला हात लावायचा नैतिक अधिकार नाही. परंतु तुम्ही अंडर प्रेशर होत्या. मी त्यांना विचारलं तुम्हाला काही दबाव आहे का? तुम्ही कोणत्या नैतिकतेतून हे आता मतं मोजणार आहात? हे मतं तुम्हीच इनव्हॅलिड केलेत. मग आता तुम्हाला पुन्हा ते व्हॅलिड करायसाठी इकडे घ्यायचा अधिकार कोण दिला तुम्हाला? मी म्हणलं ही लोकशाही जीवन ठेवायची असेल तर तुम्ही सतसत विवेकबुद्धीनं हा निर्णय घ्या. तुम्ही जर इथे गडबड करताल तर तुम्हाला ह्या ठिकाणी जागेवर निलंबित करण्याची भूमिका सुद्धा मी घेतल्याशिवाय सोडणार नाही. लक्षात ठेवा. आम्ही एवढं टोकाचं बोललो, आरोला भेटलो, आरोला सगळी वस्तुस्थिती सांगितली, आरोला त्यांच्याकडे पाठवलं आणि आरोला नंतर निकाल जाहीर केला. पण जाहीर केल्यावर सुद्धा पुन्हा थांबवलं आणि पुन्हा रेकॉर्डिंग करायचा अर्ज उमेदवार देतो आणि हे ते अर्ज घेतात. त्याच्या एवढी लाजिरवाणी निवडणूक मी या देशामध्ये कधी पाहिली नाही आणि भविष्यात तर पाहू शकतो. ह्यांचं काळ आहे तोवर. त्यामुळे अशा पद्धतीनं जर ह्या निवडणुका होत असतील आणि सामान्य मतदाराला तुम्ही प्रलोभन देऊन निवडणूक जिंकत असताल तर मला ह्या लोकांची, ह्या पक्षाची क्यू करावी वाटते. इकडं घोषणा काय आहेत? देशात नंबर 1चा पक्ष कोणता? भारतीय जनता पार्टी. आणि रस्त्यावर प्रचारात फिरताना 4 कार्यकर्ते नाहीत भारतीय जनता पार्टीजवळ, पण देशातला नंबर 1चा पक्ष, त्याच्या मागं माणूस नाही. पण ह्यांच्या मागं माणूस जरी नसला तर सत्तेच्या माध्यमातून प्रशासनातले काही अधिकारी आणि पैशाची मस्ती ह्या 2 जोरावर ते ह्या ठिकाणी निवडणुकीला समोरे गेलेत. पण मी परभणीकरांना या ठिकाणी पुन्हा मी त्यांचं अभिवादन करतोय. त्यांना त्यांचे आभार मानतोय की तुम्ही एवढ्या सगळ्या धांदलीत सुद्धा, एवढ्या सगळ्या वावटळीत सुद्धा परभणीच्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही सज्ज झालात. त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एकदा नमस्कार. आणि मग निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं आरोप प्रत्यारोप चालूच होते. ह्याच्यावर त्याच्यावर हे केलं ते केलं. मी तुम्हाला आधी सांगितलं की समांतर पाणी पुरवठा योजनेचा पैसा केंद्र सरकारचा, अंडरग्राउंड ड्रेनेज योजनेचा पैसा केंद्र सरकारचा, दोन्ही मेडिकल कॉलेजच्या मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात, ह्या दोन्ही मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात, नाट्यगृहाची मान्यता उद्धव ठाकरेच्या काळात, विद्यापीठातला सायन्स पार्क उद्धव ठाकरेच्या काळातलंच, 70-30चा कायदा रद्द केला तो उद्धव ठाकरेंनीच केला. आणि ह्या शहरातले जे काही मुख्य रस्त्याचे कामं चालू आहेत ते सुद्धा उद्धव ठाकरेच्या काळातलेच आहेत. फक्त ह्यांनी त्याला स्थगिती दिली होती आणि आता सगळ्याला केलं बोलट्या बोंबा ह्यांच्याच की हे आम्ही केले. म्हणजे कोणाचं काही जरी असलं, शेजाऱ्याच्या घरात जरी लेकरू झालं तरी ह्यांनाच आनंद जास्त. म्हणजे ही जी शोकांतिका ह्या पक्षाची आहे ती कुठेतरी आपण सुद्धा विचार करण्यासारखी आहे. म्हणून माझ्या सर्व मित्रांना विनंती आहे, आता ही महापालिकेची निवडणूक संपलेली आहे. कोणाला काय भेटायचंय, बोलायचंय, बोलून गेले, होऊन गेलं, लोकांनाही कळून गेलं. लोकांनी बी कोणाला द्यायचे, कोणाची ठोकायचे ठरवून दिलं, करून टाकलं. आता आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका. आता ह्या निवडणुकामध्ये मला शहरातल्या निकालाचा कौल बहुत खूप काही आपल्याला ग्रामीण भागातल्या मतदाराला सांगून गेला आहे की तुम्ही सज्ज राहा. उद्याची जिल्हा परिषद सुद्धा तुमच्या आम्ही ताब्यात देऊ. फक्त तुम्ही लढताना एका विचाराला लढा. पुन्हा सोयऱ्या धैर्याचं राजकारण पुढे येऊ नये आणि माझ्या कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये ही भूमिका आम्ही व्यासपीठावर बसलेल्या सगळ्यांनी घेतली पाहिजे. मी त्या दिवशी म्हणलं होतं सभागृहात ह्याच की मी ह्या निवडणुकीमध्ये कधीही कार्यकर्त्याच्या
विरोध करून शेण खाणार नाही. आणि उद्याही सांगतो, मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अशी कुठली भूमिका मी घेतली नाही किंवा घेणार नाही. परंतु प्रत्येकानं, मग ते शिवसेनेचा असो, काँग्रेसचा असो की शरदचंद्रजी पवार साहेब जर आमच्यासोबत आले तर त्यांच्या पक्षाचा असो, सगळ्या नेत्यांनी प्रामाणिकपणानं जर या ठिकाणी निवडणूक लढली, कोण निवडून येऊ शकते अशाच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहायचंय. आता नुसती ताकदवालाच आणि लोकप्रिय नेता असून बी जमत नाही, त्याला थोडं बळ बी लागते. चहामध्ये साखरपत्ती लागते आहे, तसं निवडणुकीमध्ये आपल्याला थोडं सगळं मिश्रण करावं लागते. त्या मिश्रणासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कुठेही आग्रह करू नका की मी लय चांगला आहे, मी इतक्या वर्षापासून काम करतो आणि मला तिकीट दिलंच पाहिजे. अरे बाबा, तिकीट दिले तुला देऊ आम्ही तिकीट, त्याच्याबद्दल तुझं काहीच म्हणणं नाही. तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल, तुझ्या निष्ठेबद्दल आमच्या मनात कधीही शंका नव्हती, आजही नाही, उद्याही नसतात. पण आता राजकीय समीकरणं बदललेत, निवडणुकीचे समीकरणं बदललेत. ज्याच्याजवळ माल आहे लोक बी त्यालाच नमस्कार करायला लागलेत, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे किमान आपल्याजवळ त्यांच्या एवढं जरी नसलं तरी आपल्याजवळ चाराने जरी असावेत, त्याच्याजवळ रुपया असला तरी आपण त्याची बरोबरी करू शकतो, अशी निवडणुका सध्या होऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे इथं आलेला प्रत्येक माणूस निवडून आलेला हा फुकट आला नाही, त्याला 2-4 रुपये आपल्या जवळचे घातलेत. त्यामुळे ही निवडणूक वाटते तेवढ्या सोप्या केल्या नाहीत. भारतीय जनता पार्टीनं ही कार्यकर्ता एखादा कष्टानं समाजसेवा करून नावारूपाला आलाय आणि पक्षाने त्याला बळ देऊन एखाद्या मोठ्या पदावर बसवलंय, ही संकल्पना भारतीय जनता पार्टीनं संपुष्टात आणली आहे. आता तुझ्याजवळ माल आहे का तर तू ये, तू पक्षाचा निष्ठावंत आहेस का नाही आहेस, तू पक्षासाठी पापड बेललेत का नाही बेललेत, ह्याच्याशी काही देणे घेणे नाही. माल लगाव, चुनाव लढाव, अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीने केली आहे. म्हणून आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ह्याच्या पुढे फक्त सतरंजा उचलायचं काम करायचं, निवडणुका लढवायचं कामच नाही करायचं. मला तर एक हसू आलं, प्रभाग क्रमांक 14 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी, आवर्जून सांगालो, भारतीय जनता पार्टीच्या काही समर्थकांनी आम्हाला काँग्रेसलाही द्यायचं नाही, राष्ट्रवादीला द्यायचं नाही, कोणाला द्यायचं नाही, आम्हाला नोटाला मारायचं. नोटाला मतं मारलीत, नोटाला सुशिक्षित लोकांनी मारलीत, प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी मारलीत. ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. अरे ही लोकशाही कशासाठी ठेवली आहे? तुम्हाला एवढाच खुमखुमी होती तर उभे करायचे ना माणसं, तुम्ही नको म्हणलं होतं का तुम्हाला आम्ही? 35 जागा उभ्या केल्या, महापौर आमचा होणार म्हणून बोंबलत गावभर, कुठून पण ढेकला तुमचा महापौर. आले 12, ते मी रडीखडी करून माल वाटून, परंतु उलट्या चोरायच्या बोंबा यांचा काय धंदा आहे, रेटून बोल, खोटं बोल. त्यामुळं अशा लोकांपासून सावध राहा. निवडणुकीत अपप्रचार केला, लाडक्या बहिणीच्या पगारी बंद करू मतदान आम्हाला नाही दिल्यावर, तसं ह्याच्या बापाच्या घरून ते पगार द्यायला लोकांना. म्हणजे इतक्या खालच्या पातळीचा प्रचार भारतीय जनता पार्टीने करावा, ही शोकांतिका आहे या देशामध्ये. म्हणून माझी सगळ्या मतदारांना विनंती आहे, या पुढच्या कुठल्याही निवडणुका जर आम्ही एकजुटीने लढलो, आमच्यामध्ये एक वाक्यता जर आम्ही ठेवली तर ह्याला आम्ही 4 मुंड्याची केल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवा. फक्त आमच्यामधला एक वाक्यता, आमच्यातली एकजूट ही कायम राहिली पाहिजे. थोडासा रुसवा फुगवा कुठं असतंय ते तुम्ही आपण कुठेतरी दूर केला पाहिजे, मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेची युती करत होतो त्यावेळेस 4-2 जागावर आमचं थोडं बहुत एक वाक्यता होत नव्हती, परंतु दोघांनी समजूतदारपणा घेतला, काँग्रेसनेही समजूतदारपणा घेतला आणि सामंजस्यानं हा विषय संपवला. म्हणून आज आम्ही महापौर बनवण्यासाठी पात्र ठरलो. जर आम्ही सोबत बसलो नसतो तर आमचा महापौर झाला नसता, हे पण सत्य आहे. आता मी इथंच म्हणलो होतो, घडीला मतदान म्हणजे बीजेपीला मतदान, आणि ते सगळ्या लोकांनी ग्राह्य धरलं आणि त्या ठिकाणी सगळेजण एकवटले आणि त्या ठिकाणी दोन्ही पक्षाला बाजूला ठेवलं. म्हणून आपला महापौर होण्यासाठी आपण सगळेजण कारणीभूत ठरलो. या ठिकाणी सिद्धार्थ हत्ती आंबेरे मित्र आहेत.
परंतु आम्ही म्हणलं वा सिद्धार्थ भाऊ, एखादी गोष्ट इकडे तिकडे होत असते, एखादा निष्ठावंत काम करणारा कार्यकर्ता अशा वेळेस आग्रह करतो, आम्हाला सुद्धा माणसं जपायची असते, तुम्हाला सुद्धा जपायची असते. म्हणून आमदार साहेबांनी त्यांची नाराजी दूर केली आणि त्यांना 16च्या ऐवजी 12 उमेदवार देऊन टाकला आणि त्यांचंही समाधान करून टाकलं. आणि ह्याच्या पलीकडं काय आमचं चुकलं काय असेल आपल्या परिवारातला सदस्य म्हणून थोडा हत्ती आंबेची तरी समजून घेतलं पाहिजे.